बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपला बाजार गप्पांचा आजचा विषय युद्धजन्य शेअर बाजार. युद्धजन्य शेअर बाजार असं म्हणताना खरं सांगायचं म्हणजे मला थोडं हसू येत आहे. कारण रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग असंच खरं म्हणजे शेअर बाजाराचं वर्णन करता येईल. अर्थातच संत साहित्यामध्ये ही ओळ एका वेगळ्या अर्थानं वेगळ्या संदर्भात येते ही गोष्ट खरी. परंतु शेअर बाजारावरनंही युद्ध होतात आणि युद्धावरनंही शेअर बाजार घडत असतो. या दोन्हीची गणितं गेल्या काही महिन्यांमध्ये संपूर्ण जगाच्या शेअर बाजारांनी बघितली आहेत आणि म्हणून आजचा आपल्या बाजार गप्पांचा विषय युद्धजन्य शेअर बाजार. आज युद्धजन्य शेअर बाजार असं म्हणत असताना गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या देशाच्या शेअर बाजाराच्या निर्देशांकामध्ये जे काही गमती जमतीचे चढउतार झाले आहेत, आता गमती जमतीचे म्हणण्याव्यतिरिक्त तुमच्या आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य गुंतवणूकदाराच्या हातात फार मोठं काही आहे अशातला भाग नाही. परंतु एकंदरीतच 1600, 1700, 1800 निर्देशांकात अंशानं आपले निर्देशांक विशेषतः मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्सचा निर्देशांक खाली येणं किंवा अगदी NSE निफ्टी सुद्धा 400, 450, 500 अंशानं एखाद्या दिवशी खाली येणं, हे खरं सांगायचं म्हणजे आपल्या सवयीची गणितं नाहीत. शेअर बाजार हा नेहमीच अस्थिरतेतनं फुलतो आणि शेअर बाजार हा नेहमी अस्थिरतेवरतीच चालतो. हे कितीही मान्य केलं तरी इतकी टोकाची परिसीमा असलेली अस्थिरता ही शेअर बाजारालाही परवडत नाही. याचं प्रत्यंतर देणारं असा हा काळ आहे आणि म्हणून बाजार गप्पांचा आजचा विषय युद्धजन्य शेअर बाजार. असं म्हणण्याचं खरं सांगायचं कारण म्हणजे की या अनिश्चिततेला असलेली जी किनार आहे हे गणित लक्षात घेतलं पाहिजे. शेअर बाजाराला अनिश्चिततेचं जरा सुद्धा वावडं नसतं. अनिश्चितता हा त्याचा प्राणवायू आहे असं म्हटलं तर गोष्ट खरी. कारण या अनिश्चिततेमुळेच शेअर बाजाराविषयी एक सरधोपट विधान आपल्या सकट सगळेच करू शकत असतो. आपण नेहमीच म्हणतो की शेअर बाजाराची एक अंगभूत प्रवृत्ती असते की तो कोणत्याही गोष्टीवरती ताबडतोब आणि तीही टोकाची प्रतिक्रिया देतो. हे सावरायची आणि हे आपटायची दोन्ही संधी अशी अनिश्चितता देत असते, हे लक्षात घेतलं पाहिजे. पण त्या अनिश्चिततेला सुद्धा एक काही अंगभूत मर्यादा असते. म्हणजे ज्याला आपण कॅल्क्युलेटेड रिस्क म्हणतो, ती कॅल्क्युलेशन प्रत्येकाची वेगळी असतात. कारण मुळातच प्रत्येकाची नुकसान सोसायची भूमिका किंवा पात्रता किंवा क्षमता म्हणजे रिस्क टेकिंग ॲबिलिटी ही वेगवेगळी असते. खरं सांगायचं म्हणजे त्याच माणसाची प्रत्येक क्षणाची अशी रिस्क टेकिंग ॲबिलिटी वेगळी असते. मग इतकी सापेक्षता आणि त्यात टोकाची अनिश्चितता याच्या हिंदोळ्यावरती आत्ताचा शेअर बाजार हा गमती जमती करतोय का याचा विचार करण्याचं कारण आहे. आणि मग अशा वेळेला कितीही नाही म्हटलं तरी भौगोलिक अंतरामुळे वेळेच्या अंतरामध्ये पडणारे फरक ही गणित आहेत का हे लक्षात घ्यावं लागेल. आणि त्याही पेक्षा सुद्धा खरं सांगायचं म्हणजे अलीकडच्या काळातली युद्ध ही आधीच्या काळातल्या युद्धांपेक्षा जरा वेगळ्या स्वरूपाची असतात. हा खरं सांगायचं म्हणजे एकंदरीतच जागतिक अर्थकारणातला आणि पर्यायानं जागतिक गुंतवणूक क्षेत्रातला एक महत्वाची अडचण, महत्वाचा अडथळा, महत्वाचा अडसर ठरतोय हे आपल्याला विसरून चालणार नाही. आत्ताच्या परिस्थितीचा जर विचार करायचा झाला तर नेमका कोणता देश कोणाच्या विरुद्ध लढतोय हे मोकळेपणाने ठामपणानं सांगता येईल अशातली परिस्थिती नाही. जे काही 5-6 महत्वाचे देश या युद्धांमध्ये आहेत असं वाटतंय त्यातल्या प्रत्येकाची भूमिका फार मोठी स्ट्रेट फॉरवर्ड आहे असं खरंच म्हणण्याचं धाडस करता येईल का? उगाचच एखाद्या देशाचं नाव घ्यायची आवश्यकता नाही, पण काही जण सरशी तिथे पारशी असं वागतायत का? अगदी डबल ढोलकी किंवा डबल एजंट म्हटलं नाही तरी निदान शंकास्पद भूमिका काही वेळेला काही देशांची आहे का याचा विचार करावा लागेल. आणि या अनिश्चिततेची तीव्रता आणि पातळी आत्ता जेवढी आहे तेवढी कधीही शेअर बाजाराच्या इतिहासानं अनुभवलेली नाही. हे युद्धजन्य शेअर बाजाराचं खरं महत्वाचं लक्षण आहे. बरं, दुसरं असं की युद्ध आणि शेअर बाजार या दोघांनाही एकमेकांची सवय आहे. ते दोघंही अनिश्चित आहेत. या दोघांचाही एकमेकांवर विश्वास आहे आणि एकाच वेळेला विश्वास नाही असा आहे. पण या वेळच्या युद्धाचं गणित असं आहे की युद्ध सुरू आहे म्हणावं तर ते दररोज होत नाही, युद्ध संपलं म्हणावं तर ते अधूनमधून होत असतं.
आणि हे फक्त गेले काही आठवडे जे अमेरिका इस्रायल एका बाजूला आणि इराण सकट काही आखाती देश दुसऱ्या बाजूला किंवा अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्याच बाबतीत होतं अशातला भाग नाही. हे गेले वर्षभर तरी निदान हे दृश्य आपण पाहतोय. साधं उदाहरण घ्या ना, की रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये आता जे काही गणित आहे ते युद्ध सुरू आहे का युद्ध संपलंय हे आपण सोडा हो, ते रशिया किंवा युक्रेनवाले सुद्धा सांगू शकणार नाहीत ही परिस्थिती आहे. ते थांबलंय म्हणावं तर ते सतत होत नाही, ते सुरू आहे म्हणावं तर ते सतत होत नाही, ते थांबलं म्हणावं तर ते अधनंमधनं एकमेकांवरती हल्ले करतायत. अशीच परिस्थिती त्यावेळेला इस्रायल हमासची होती. नाही म्हणायला अमेरिका आणि व्हेनेझुएला हे एकमेव उदाहरण आहे की जिथे व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांची सपत्नीक अमेरिकेमध्ये हलवाहलव झाली, त्यानंतर त्या दोन देशांमध्ये कोणत्याही प्रकारची अशी युद्धजन्य परिस्थिती नाही. हा जर अपवाद वगळला तर इतर कोणत्याही क्षेत्रामध्ये एकमेकांवरती होत असलेल्या हल्ल्यांच्या बाबतीत असं ठाम विधान करता येत नाही. ही अनिश्चितता गमतीची आहे. आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे शेवटी कोणतंही युद्ध ह्याच्या पाठीमागे हे एक प्रकारचं आर्थिक राजकारण असतंच. त्यातही अलीकडच्या काळात पूर्वीच्या सारखं अगदी जो देश त्याच्या दुसऱ्या देशावर हल्ला करतो त्याला हल्ला केलेल्या देशाचं भौगोलिक स्थान महत्वाचं वाटतं, पण त्याचा राजकीय ताबा घेण्याकडे त्याचा कल नसतो. दुसरा देश ताब्यात घेऊन त्याचं प्रशासन चालवण्यापेक्षा त्याचा व्यापार आपल्या टर्म्स अँड कंडिशन्सवर चालवण्यावर अलीकडच्या काळात भर असतो आणि म्हणून युद्धाचे परिणाम शेअर बाजारावर आणि पर्यायानं गुंतवणुकीवर जास्त होत राहतात, कारण मुळात तोच उद्देश असतो. मग अशा वेळेला लक्षात येईल की त्या त्या देशाचं भूराजकीय स्थान हे महत्वाचं गणित येतं. मग होता होईल तेव्हा त्याला धमकीच्या माध्यमातनं नाही तर टेबलाच्या आणि बंदुकीच्या माध्यमातनं करता येतं का, हा विचार करावा लागेल. अगदी साधं गणित घ्या ना, की अन्यथा आज मितीला तरी कागदोपत्री रशिया युद्धात नाही, आज मितीला कागदोपत्री तरी आपला देश भारत युद्धामध्ये नाही. असं असताना आपण काहीही म्हणलेलं नसताना, त्यांच्याकडे मागायला गेलेलं नसताना अमेरिकेनं परस्पर असं गणित का म्हणावं की आम्ही भारताला रशियाकडनं 100 दिवस तेल आणण्याची मुभा देतो. अरे आम्ही मागितलेलीच नाही परवानगी. ही वस्तुस्थिती आहे की नाही? याचा अर्थ भारतानं किंवा रशियानं या युद्धामध्ये आजपर्यंत जाहीर न केलेली भूमिका जाहीर करावी अशी गणित आहेत का? मग इथे रशियाचं आंतरराष्ट्रीय तेलाच्या बाजारातलं वाढतं स्थान हे इस्रायलने आणि अमेरिकेनं संगनमताने इराण आणि आखाती देशांवरती केलेल्या युद्धाचं गणित आहे का? म्हणजे अमेरिकेचं तेलाबाबत असलेलं जागतिक राजकारण आणि इस्रायलचा आखाती देशांवरती असलेला राग यांनी एकत्र येऊन त्या देशांमध्ये आता अशांतता निर्माण केली असं म्हणायचं का? अर्थात ते देशही धुतले तांदूळ नाहीत आणि हे देशही धुतले तांदूळ नाहीत. मला कोणालाही त्यांच्या चारित्र्याचं प्रमाणपत्र द्यायचं नाहीये. त्यांनी माझ्याकडे मागितलं नाही तर हे म्हणजे मी ट्रम्प सारखं वागल्यातलं होईल, पण ट्रम्प अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष आहे, मी नाही. अशा दृष्टिकोनातनं जर विचार करायचा झाला तर अर्थकारणाची पुढची पावलं म्हणून युद्धाकडे बघितलं जातं का? म्हणजे दिसायला युद्ध हा लष्करी पवित्र असला तरी त्याच्या मागची अर्थकारणाची गणित आज मितीला जेवढी घट्ट आहेत तेवढी याच्या आधी कधीही नव्हती. आपल्या असं लक्षात येईल की अगदी पहिलं महायुद्ध संपताना सुद्धा जो समझोता झाला त्याच्यामध्ये जर्मनीचे खनिजांनी समृद्ध असलेले 2 जिल्हे मित्र राष्ट्रांनी तोडून घेतले होते. त्याचा बदला म्हणून अडॉल्फ हिटलरनं आधी आपलं आर्थिक साम्राज्य वाढवलं, त्याच्या जोरावरती दुसरं महायुद्ध सुरू झालं असं मानलं जातं. मग अशा पद्धतीची अर्थकारणातनं होत असलेली हालचाल हे आत्ताच्या युद्धाचं स्वरूप आहे का, याचा विचार करावा लागेल. आणि याचं उत्तर हो असं येईल. आताच्या काळामध्ये तुम्ही डेटा कॉम्प्युटरच्या माध्यमातून ट्रान्सफर करू शकता, पैसे इलेक्ट्रॉनिक पेमेंटच्या माध्यमातून सुरू करू शकता, सेवा काही प्रमाणात तरी अशा पद्धतीनं तांत्रिक स्वरूपात देता येतात, पण मालाची वाहतूक ही वाहतूक म्हणूनच करावी लागते. तेल मी कम्प्युटर मधनं देऊ शकत नाही, गहू तांदूळ मी सोनं याचा ताबा मी यंत्रातनं देऊ शकत नाही.
त्या वस्तूंचं टायटल किंवा मालकी तांत्रिक स्वरूपाने किंवा तंत्रज्ञानाने देता येते, पण गव्हाचं पोतं माझ्या कॉम्प्युटरमधनं तुमच्या कॉम्प्युटरमध्ये मी देऊ शकत नाही. मग इथे भूराजकीय गणित येतं का, याचा विचार करू. हे सांगण्याचं कारण असं की तुमच्या असं लक्षात येईल की अफगाणिस्ताननं तालिबानचा ताबा काही वर्षांपूर्वी घेतला. त्यावेळेला त्यांनी एअर स्पेस बंद केल्या, त्यांनी पोर्ट स्पेस बंद केल्या. मग इथे ही भूराजकीय वाहतूक येते का? पूर्वीच्या काळामध्ये अशी गणितं झालेली नाहीत. आज सुद्धा पॅसेंजर व्हेकल्स आणि कार्गो व्हेकल्स करता वेगवेगळे नियम वापरले जात आहेत की नाही? काही प्रमाणात कार्गो पॅसेंजर व्हेकल जरा तरी सुरू आहे, पण कार्गो व्हेकल हे आले देवाजीच्या मनासारखी गणित आहेत का? त्याच्यामध्येही असलेला डबल गेम बघण्याजोगा आहे की मी मगाशी म्हणलं तसं अमेरिकेनं परस्पर रशियाने भारताला तेल दिलेलं चालेल असं म्हणणं एवढंच त्याचं गणित नाहीये की नाही. एरवी सतत ताठर भूमिका घेणारं इराण जेव्हा असं म्हणतं की भारताला तेल देण्यासाठी आम्ही हार्मोजचा स्ट्रीप ओपन करायला तयार आहोत, तो बाजूच्या तेहरानला सांगतो ही आमची जहाज आहेत, ती आम्हाला भारताला द्यायची आहेत, भारताला आम्ही मित्रराष्ट्र मानतो, त्यामुळे त्या जहाजांचा सुरक्षित प्रवास ही जेवढी इराणची जबाबदारी आहे तेवढी तेहरानची आहे, हे लक्षात घ्या. कागदोपत्री तेहरान युद्धात किती, कोणाच्या बाजूला, हाही मुद्दा लक्षात घ्या. रशिया आणि भारताची युद्धाबद्दलची जाहीर भूमिका काय, हेही लक्षात घ्या. एकीकडे अमेरिका धमकावतं म्हणून भारताच्या जवळच्या समुद्रात त्यांचं जहाज येतं, पण त्याच वेळेला तो रशियाचं जहाज येऊ देतं, हे गणित लक्षात घ्या. काही प्रमाणामध्ये त्याच सागरी पट्ट्याच्या पुढच्या टोकावरती जहाजांवर हल्ला होतो, पण इकडे होत नाही, हे गणित लक्षात घ्या. म्हणजे आत्ताच्या युद्धजन्य शेअर बाजारामध्ये प्रत्यक्ष युद्ध जिथं घडतंय हे जितकं महत्वाचं आहे, तितकंच सोयीस्कररित्या युद्ध जिथे घडत नाही हेही महत्वाचं आहे का? आणि मग असं युद्ध जिथे घडत नाही त्याही देशाचे शेअर बाजार इतरांच्या बरोबर कसे कोसळतात, हेही गणित लक्षात घेतलं पाहिजे. कारण एकदा हे समीकरण एक्सेल शीट सारखं फॉर्म्युलानं डोक्यात बसवलं की नेमकं कोणतं क्षेत्र, कोणता देश, कोणता बाजार, कोणतं गुंतवणुकीचं साधन याबद्दलची चित्र बदलतात. कारण आजच्या काळामध्ये या भूराजकीय स्थानाला असलेलं महत्व हे कमर्शियल जॉग्राफिकचे सिद्धांत सांगितल्यासारखे थिअरी ऑफ कंपॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज आहेत, थिअरी ऑफ कमर्शियल ॲडव्हान्टेज आहेत आणि थिअरी ऑफ कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेजही आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. इराणच्या आखाती देशांच्या रशियाच्या तेलानं दिलेली स्पर्धा आणि यातनं व्हेनेझुएलाच्या तेलाच्या बाजारावरती झालेला परिणाम हा एकंदरीतच आत्ताच्या युद्धाचा घटक आहे का? मग जे तेलात झालं ते इतर क्षेत्रात होईल का? सोन्यात होईल का? चांदीत होईल का? करन्सीमध्ये होईल का? पर्यायानं परिवर्तनीय दरावरती होईल का? पर्यायानं विदेशी गुंतवणुकीच्या ओघावरती होईल का? याचा विचार केला पाहिजे. आणि इथे लक्षात घेण्याजोगी गोष्ट आहे की या कुरबुरी जानेवारी महिन्यात सुरू होणं हा दुर्लक्षित करण्याजोगा घटक आहे का? भारतासारखे काही महत्वाच्या देशांचा अपवाद वगळला तर जगातल्या बहुतेक देशांमध्ये आज जानेवारी ते डिसेंबर हे फक्त कॅलेंडर इयर नसतं, ते त्यांचं आर्थिक वर्षही असतं. मग त्या आर्थिक वर्षाची बॅलन्स शीट मांडायची वेळ आल्यानंतर जानेवारीमध्ये या घटनांना सुरुवात होते. हा निव्वळ योगायोग असतो का? आणि मग तो जर योगायोग नसेल तर आता मार्च अखेर महिन्यामध्ये जाहीर झालेल्या निकालांसाठी मार्च अखेर संपलेल्या आर्थिक वर्षाचे निकाल जाहीर होताना तोपर्यंत आपल्या देशाच्या शेअर बाजारात अनिश्चितता राहील का, हाही विचार करायचा. आणि म्हणून बाजार गप्पांचा आजचा विषय युद्धजन्य शेअर बाजार. मनपूर्वक धन्यवाद.